दरम्यान हे सगळं चाललंय काय असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला। इतकंच नाही तर वाल्मिकला रुग्णालयात दाखल केल्यामुळे आता मेडिकल बेलचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोपही दमानिया यांनी केला। ते जाऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आणि आज त्यांचा वकील त्यांची बेल ॲप्लिकेशन टाकणार होता। म्हणजे इतकी गंभीर घटना अख्खा महाराष्ट्र हदरून निघालाय आणि एवढी चौकशी होत असताना हे चाललंय काय। पण माझा आक्षेप हेच होता, मला भीती हीच होती की याच्यानंतर ते म्हणतील की आता झाली आमची चौकशी, न्यायालयीन कोठडी मिळाली की मेडिकल ग्राउंड्सवर, कारण इतक्या सहजासहजी मकोकामध्ये मिळत नाही म्हणून मेडिकल ग्राउंड क्रिएट करण्यात येतील आणि यांना मेडिकल बेल देण्याचे प्रयत्न केले जातील। तसंच होताना मला आता दिसतंय। म्हणून मी 2 दिवसापूर्वी आधी एडीजीना भेटले, काल डीजीना भेटले आणि काल सीजेनकडे जो अर्ज दिलाय की आता यांना तिथून हलवा आणि आर्थर रोडमध्ये जोपर्यंत असे लोक सडत नाहीत आणि तोपर्यंत त्यांना अद्दली गड्डा नाही।